पाण्यासाठी नाशिक आदिवासी महिला आक्रमक, नाशिकच्या पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा। नाशिक तालुका आणि बेलगाव ढगा विल्होळी या ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत। ऐन उन्हाच्या उकाड्याने पाण्याची टंचाई असल्याने नागरिक त्रस्त आहेत। एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने हातात भारताचा झेंडा घेऊन मोर्चेकरी पंचायत समितीमध्ये दाखल झालेत। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या आकारणी बंद करा, अशा घोषणा देत महिलांनी नाराजी व्यक्त केली। मोर्चा केलाय हा सर। तर आमचं एवढं म्हणणं आहे का आम्हाला पाणी जागेवर यावं आमच्यावाल्या। आम्ही काही ते काय म्हणते का एक दीड किलोमीटर पाण्यावरती तुम्ही इथून आम्ही तुम्हाला नळ काढून दिले, नळ कलेक्शन केले, आम्हाला हे मान्य नाही। तुम्हाला कसं वाटतंय का तुमच्या दारामध्ये नळ असावा, तुमच्या घराच्या बाहेर नाही जावा? मग आम्ही कवर हे करायचं? आम्हाला पण वाटतं का आमच्या जवळ पण यावं, आमची पण काहीतरी अपेक्षा असेल गरीब दुबळ्यांची। पण असे आमचे हाल करू नका, आम्हाला हे म्हणणं आहे आमच्यावालं। आम्ही रस्ता क्रॉस करून काळजावर दगड ठेवून पाण्याला जातोय आम्ही। आमचे लहान लहान पोरं असताना तर आमचे कधी कधी आम्ही कामाला जातो, पोरांना बी वाटतं का आपले आई वडील दमून खपून येते संध्याकाळी, ते पोरं दुपारी पाणी वाहते, गाड्या थोड्या कमी झाल्या तर पोरं पाण्याला जात्या। 2-3 वेळेस माझी पोरगी उडावली होती रस्त्यावर गाडीवर। आपलं मुंबई हवे, हा, विल्होळी गावामध्ये। हो, हा, रस्ता क्रॉस करून पाण्याला जावं लागतं आम्हाला। तर मग त्यांनी आम्हाला कलेक्शन काढून दिलंय, तर ते पण लय लांब दिलंय। तर ते पाणी येतं दिवसा 8, 2 दिवसा 4 दिवसा येतंय। तर मग ते पाणी बी कधी सोडत्या कधी नाही सोडती, तर ते पण आम्हाला काही माहिती होत नाही काही आज सोडलंय म्हणून। ते लांब आहे तिथून। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।